गोष्टींचा कट्टामध्ये आज आपण ऐकणार आहोत चिनूची होडीतील सफर ही गोष्ट. एक शेळी असते. त्या शेळीचं नाव असतं चिनू. चिनूला होडीमध्ये बसायचं असतं. मग ती विचार करत असते मला होडीत बसायचंय. मग ती एकदा त्याच्या मित्रांकडे येते आणि मित्रांना म्हणते की मला होडीत बसायचंय. मित्र म्हणतात पण आपण तर शेळी आहे, आपण नाही होडीमध्ये बसू शकत. मग चिनू म्हणते नाही मला बसायचंय म्हणजे बसायचे. तिचे मित्र तिला खूप समजावत असतात अगं आपण शेळी आहे, आपण नाही बसू शकत होडीमध्ये. तरी चिनू हट्ट करत असते की नाही मला बसायचंय म्हणजे बसायचंय. मग शेवटी ती त्यांना म्हणते की मी बसणार आहे होडीमध्ये. मग ते मित्र शांत बसतात. दुसऱ्या दिवशी चिनू काय करते, लाल लाल रंगाचं एक जॅकेट असतं तिच्याकडं, ते घालते आणि नदीच्या दिशेने जाते. मग ती जवळ येऊन थांबते नदीच्या किनाऱ्यावर. तर तिला एक होडी दिसते. ती म्हणते आता मी ह्या होडीमध्ये बसते. मग ती जाते त्या होडीमध्ये बसते आणि आता ही होडी पुढे कशी जाणार म्हणून ती पाहत असते. मग त्या होडीला अडकवलेले वल्हे तिला दिसत असतात. त्या वल्ह्यांनी ती होडी वळवली जाते आणि मग ती पुढं पुढं जात असते, पाण्याला मागं टाकत असते. तसं ती करायला लागते आणि मग होडी पुढं पुढं चाललेली असते आणि मग पाण्याच्या मध्यभागी जाते आणि मग चिनूला झोपच येते. चिनू झोपी जाते आणि होडी तर पाण्यावर तरंगत असते आणि चिनू गाढ झोपी गेलेली असते. त्या होडीला एक छिद्र असतं, त्याच्यातून पाणी येत असतं आणि मग थोडं 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 करत त्या होडीमध्ये खूप पाणी येतं आणि चिनू आपली झोपी गेलेली असते. आणि मग एकदम तिला गारगार लागायला लागतं पायाला आणि तिला एकदम जाग येते आणि पाहते तर काय होडीमध्ये सगळं पाणी आणि होडी तर पाण्यावर तरंगायला लागली. आता मी काय करू म्हणून ती काय करते, जोर जोरात ओरडायला लागते वाचवा वाचवा आणि रडायला लागते जोर जोरात. त्या नदीकिनारी बेडूक बसलेले असतात, ते पाहतात आणि मग ते काय करतात, त्यांच्याकडे एक दोरी असते, ती दोरी त्या चिनूकडे फेकतात आणि तिला सांगतात की पकड त्या दोरीला. चिनू त्या दोरीला पकडते. ते बेडूक ती दोरी ओढतात. मग चिनू कशी बशी नदीकिनारी येते आणि मग ती त्यांना थँक्यू म्हणते. मग ते बेडूक म्हणतात तुला दुसरी होडी हवी आहे का परत जाण्यासाठी. चिनू म्हणते नको रे बाबा, आता मला होडीत अजिबात बसायचं नाही. माझी मी आपलं चालत जाते ह्या रस्त्यावरून, मला नको होडी. गोष्टीचं तात्पर्य आहे हट्टीपणा करू नये. गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.